टू माय चॅनल. सो आजपासून चालू होतं नवरात्र आणि माझ्या मम्मीचं एक फंक्शन आहे नवरात्रीचं. सो ती हाफ डे घेऊन आता ऑफिसमधून येते घरी. तिचं मला मेकअप हेअर सगळं करून द्यायचंय. ती जाऊन तिकडे जे काय नऊवारी वगैरे ते घालणार आहे. ती आता कुठल्याही क्षणी येऊ शकते. सो तिने मला मेसेज केला, मी झोपले होते सकाळी म्हणून, की मी येते 1 वाजेपर्यंत, आवरून ठेव वगैरे हे ते सगळं तयारी करून ठेव, मला आल्यावर लगेच निघायचंय. सो येस, मम्मीची वाट बघूयात. मी तर सगळं मेकअपचा सेटअप करून ठेवलाय. ती आली की लगेच मेकअप स्टार्ट करणार आहे. अँड सगळ्यांना नवरात्रीच्या खूप 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 शुभेच्छा. गरबा खेळा, मस्त खेळा. आणि माझे तर कोरिओग्राफी असणार आहे, त्यामुळे मला डिफिकल्ट वाटते की गरबा मी खेळायला जाणार आहे की नाही, पण लेट्स सी. अँड काय बरं मला म्हणायचं होतं, विसरले. हा, गरबा खेळायला मला जायचंय पण टाइम मिळत नाहीये कारण की कोरिओग्राफीमुळे. बट लेट्स सी, वेळात वेळ काढून आपण पण जाऊयात. अँड येस, मम्मीची वाट बघूया आता. मीची हेअरस्टाईल माझी करून झाली आहे बघा. अशी चोटी बांधून पूर्ण बनला कव्हर केले, डबल गजरा लावलाय, पुढून असे ट्विस्ट अँड टर्न्स केले. आता मेकअप करायचा. ये बघू बरं बघ. सगळं आता मम्मीचा मेकअप करून घेणार आपण. आणि आपण करूयात मस्त आय शॅडो. त्याच्यासाठी थोडंसं डोळ्यांवर बरोबर. आणि स्किन प्रेप करून झाली माझी. सो डोंट यू वरी गाइस. परत बोलाल स्किन प्रेप नाही केलं तसंच कसं लावते, तर केलेलं आहे. ठीक आहे. आता मम्मीला विचारा की कुठल्या कलरची साडी घालणार आहे, म्हणजे त्याचा अपोजिट आईज आपल्याला करायला. तुला काय दाखवलं होती, रेड मरून टाईप मध्ये तिचे आहे. सो आपण जास्त डार्क नको, पण ब्राऊन वगैरे अशा टाईप मध्ये करूयात. तिला सूट होतं तसं मी आधी पण केलेलं आहे. बट मम्मीने फाउंडेशन आणले पण ते तिच्या कलर शेडला मॅच होते का नाही ते आता कळेल मेकअप केल्यावर, डोळे बंद करता. सो आपण पहिले पूर्ण ब्राऊन करून घेऊ. नाईस. बेससाठी हे पकड मम्मी हातात. बेससाठी पूर्ण ब्राऊन बेस असं करून घेऊ. अच्छा. आणि मम्मीला खूप जास्त उशीर झाला, तिला 10 मिनिटात मेकअप हवा. सो मी विचार केला की क्विक मेकअप तुम्हाला पण दाखवता येईल मला. मग करूया. ते आवाज येत असेल एवढा प्रॉब्लेम. ओपन. थोडंसं ग्लिटर लावूयात, जास्त नाही. डबल कर ते पण मध्ये इथे. हे ग्लिटर फॉरएव्हर 52चं आहे. खूप छान ग्लिटर आहे, खूप वर्ष झाले मी यूज करते. स्वतः हे झालं तर आपण परत थोडंसं स्मच करूयात, कारण की एकदम जसं वेगवेगळं दिसायला कसं.
लायनर तर मी तिला लावण्यात नाहीये. मी एक ब्राऊन पेन्सिल आहे माझ्याकडे, ती डोळ्यांच्या वर करून त्याला स्मच करणार, म्हणजे स्मोकी आईस सारखं. आता मस्त स्मच करून घेते. मला असं वाटतं की मेकअप मध्ये ना मेन आय गेमच असतो, कारण की आईज झाल्यानंतर मग काय बाकीचं कुठे कामच असतं. हो बरोबर. आता आपण बाकीचा बेस करून घेऊ आणि मग आईजला काही गरज पडली तर लाव. बरोबर. अंडर आयचं जे काय आहे ते नंतर करायचं, फाउंडेशन लावल्यानंतर. मम्मीला काजळ आवडत नाही, समजेला अंडर आईजला काजळ नाही लावणार आहे, फक्त इथे खाली लावणार आहे. जितके जास्त तुम्ही स्क्रीन प्रेप जास्त चांगलं करणार ना, तितकं छान फाउंडेशन लागणार. आणि मला ॲक्च्युली मम्मीला कलर करेक्टर पण लावायचं होतं, कारण की थोडेसे डाग जे आहेत तिच्या चेहऱ्यावर त्याच्यासाठी, पण माझ्याकडे करेक्टरच नाही आहे. कलर करेक्टर ऑरेंज कलरचा. बरोबर. ती आपल्याकडे कंपल्सरी नाही का? ते म्हणजे त्याचं एक्सपायरी संपली आहे, सो कसं लावणार मी अजून ते डाग वाढणार. तसं नको करू, नको करू. सो त्यापेक्षा मी लावलंच नाही. काही स्वतःच्या चेहऱ्यावर मी घाल करू शकते, दुसऱ्याच्या चेहऱ्यावर नको, भीती वाटते. नको करू तसं मम्मा, काय नाही होत, खा. उरलेला सगळा प्रोडक्ट आपण निकला लावायचा, बिकॉज डोंट फॉरगेट द निक. बघू खूपच हलका असते पाहिजे. तुला सांगितलं तुला नाही मॅच होती शेड, पण ठीक आहे. आता आपण थोडंसं कॉन्टोर करूया तिच्या चेहऱ्यावर. असं कर. कॉन्टोर केलं ना की ते बरोबर शेड मॅच होऊन जाईल आपण. दुसऱ्यांकडनं मेकअप करून घ्यायला भारी वाटतं का? पैसा दो मॅडम. कंटाळा येतो कधी मला पण स्वतःचा मेकअप करायचा, पण आता आम्ही शोजला वगैरे ना एवढा डिटेल मेकअप नाही करत ॲक्च्युअल सांगायला गेलं तर. आयलाइनर लावणारच नाही का? लावणार आहे पण नाही चांगला दिसणार, लागत नाही लावणार. आता ब्लश इथे लावू नका कधीच, नेहमी असं इकडनं असं वरती जाणार पाहिजे आणि तुमच्या कॉन्टोर लाईनच्या वरती. आता आधीची स्टाईल होती की इथे इथे लावायचं ब्लश, पण आत्ताची स्टाईल ही आहे की डायरेक्ट असं आणि वरपर्यंत जाऊ देते. ठीक आहे. तुम्हाला जरासा चेहरा जो आहे ना तो असा अपलिफ्टेड दिसतो बघा त्याने. मम्मी हो म्हणते, मी सांगते व्लॉगला आणि मम्मी हो म्हणते. आणि ब्लश लावल्यानंतर दिस इज ऑल्सो कंपल्सरी की परत डॅब डॅब करून त्याला मिक्स पण नीट करा, नाहीतर मग ते नको करू मम्मी तसं. झालं. अंडर आईज थोडंसं ब्लॅक दिसतं बरं. इकडे आपण थोडासा लाईट कलरचा
कन्सिलर लाव नाकावर, इथे आणि इथे, बस. डोळे वर बघ. सो गाईज आधी ब्लश करा आणि मग कन्सील करा, कारण की आपलं जर कन्सिलर ते असं असं करत इथपर्यंत जातं, सो ब्लशची लाईन पण क्लिअर होते. ते पण खूप इम्पॉर्टंट आहे. नंतर ब्लश केलं तर मग ब्लशचे हार्श लाईन्स पण दिसू शकतात. एवढं तर दिसत नाही, पण जस्ट मी माझं सांगते, अनुभव, एक्सपिरियन्स. नको करू तसं. मम्मीला सांगून दमते यार, नको करू तसं, नको करू तसं. आता जराशी पावडर लावूया आपण. डोळे वर कर. सॉरी पण तुझ्या ड्रेसवर पडले पावडर. आय होप तू हे घालून नाही घालणारस. नको, आठ काढ. बापरे, लाईन्स बघ किती आले मम्मी यार. अगं ते येतात. नाही मग तू करू नको ना तसं. अगं ताई येतात म्हणून. व्हॉट इज दिस? थोड्या वेळात हे असंच पुढे, तोपर्यंत आपण त्याचं हे काय ते मस्कारा आणि आयब्रोज का करते परत? तुला काठे केलं नॉर्मली ठेवलं चेहरा. अगं तुला आयलाइनर हे मस्कारा लावायचा ना, म्हणून मी तसं मोस्टली मस्कारानेच हे बघा आयब्रोज करते. किती फरक पडला. इकडचं बघा आणि इकडचं बघा. मला ते आयशॅडो वगैरे नाही लावायला आवडत. ब्राऊन ब्लॅक ह्याने एकदम गरज आहे तेवढंच आणि एकदम छान लागतं. आयलॅश कर्लर वगैरे पण मी लावत बसले असते, पण नको. मम्मी इतके डोळे मिचकते, जरा काय केलं की डोळ्यातनं पाणी आणते. एवढा टाइम नाही माझ्याकडे. हे बाई केवढं मिचकते, बोलत नाही तर. हे बघ तुम्ही 2 मिनिटं अगं नको ना आयुष्य. बंदच करून बसले डोळे डायरेक्ट. सिरियसली अजून तरी 2 लेअर लावायचे होते. पावडर जी आहे ती आपण हाकलून टाकू. कमी आटा केलं ते ऑटोमॅटिकली पडतं. नॉट गुड. अगं बाई दुल्हनेस का खाली बघते. मला टेन्शन नाही, सुटली नाही पाहिजे जास्त. इकडे पकड. काय काय सुटलं नाही काय? अंडर केस करते मी वरती बघ. सो खालून फक्त एक अशी ब्राऊनची लाईन, कारण की काजळ तर मी घालणार नाही तिला. सो हे जर असे तिचे डोळे मोठे दिसण्यासाठी. काजळसारखं दिसतं. नको अगं, खरं नको. झालं थोडंसं काजळ घालतो. बघू भूतनी दिसते. बघितलं काही नाही, असं मेकअप आयता हिला करून द्या आणि मग ही म्हणणार भूतनी दिसते. ते फुटते का पांढरे असं भूताची? तसे लिपस्टिक इज द गेम ब्रो. झालं उठू. लिप्स असं नॉर्मल ठेवा. मला असं वाटतं जाता जाता मम्मीला थोडंसं ब्लश ॲड करा. मम्मीला संध्याकाळचं फंक्शन आहे त्यामुळे डार्क लिपस्टिक लावणार आहे आणि तिला पण डार्क लिपस्टिक आवडते. जर ती खूप वाटली आपल्याला मग ती आपण थोडीशी टोन डाऊन करू न्यूडनी. माझ्याकडे बघ, कुठे बघते?
स्मच कर जास्त नको. सगळं लावलं हायलायटर. इथे पण लावलं. आणि इथे म्हणजे झाला कम्प्लीट लुक. येस, आता फक्त मेकअप फिक्सर मारायचं आहे. मेकअप थोडासा आग होईल मॅडम, पण सहन करा. डोळे उघडू नका, थांबा. उघड उघड उघड. मस्त नको पण माझा मेकअप डन झालाय. कशी दिसते माझी मम्मी, मी किती घाण दिसते त्याच्यामध्ये. आणि तुला तर ते मॅच झाल्यासारखं वाटतं फाउंडेशन, कारण की त्याला ब्लश आणि हे सगळं होतं ना फाउंडेशन, कारण की ते मी केले ना म्हणून. सो येस, दिस इज मॉम्स मेकअप. फोटो काढ, थंबनेल काढ. सो येस, थंबनेल पण मिळाला. मम्मीला जाऊ देत आता, मम्मीला घेऊन. येस येस येस, यू कॅन गो. सो गाईज, असं काय मम्मीचा मेकअप करून दिलाय. मम्मी गेली आहे पळत पळत, धावत पळत. आता मी पण चिप्स वगैरे काहीतरी खाते. सो ब्लॉग इथेच एंड करूया. एंडपर्यंत ब्लॉग बघितला त्यासाठी खूप थँक्यू. लाईक शेअर सबस्क्राईब सगळं करा. आय लव्ह यू गाईज. बाय.